मोबाईल हँडसेटमधून निघणाऱ्या काही लहरी अर्थात रेडिएशनमुळे आजार होत असल्याचं समोर आलंय। हा धोका कमी करण्याचं तंत्र नागपूरमधल्या एका इंजिनियरनं शोधलंय। रेडिएशनचा धोका टाळण्यासाठी अँटी रेडिएशन चिपची निर्मिती या इंजिनियर तरुणानं केली आहे। पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट। मोबाईल घरात नाही असं एकही घर अपवादानं सापडणं कठीण आहे। मात्र याच मोबाईलच्या रेडिएशन्स अर्थात लहरींमधून विविध प्रकारचे घातक रोग पसरू शकतात असा दावा वैद्यकीय तज्ज्ञांनी केलाय। मात्र यावरचा उपाय शोधल्याचा दावा नागपुरातल्या इंजिनियर गौरव सवालाखेनं केलाय। गौरवने अँटी रेडिएशन चिपची निर्मिती केली आहे। ही चिप 70% मोबाईल रेडिएशन शोषून घेण्यास मदत करते। त्यामुळे रेडिएशनमुळे निर्माण होणारा धोका कमी होतो असंही त्यानं म्हटलंय। ही जी आपण अँटी रेडिएटिव्ह मोबाईल चिप बनवलेली आहे हे तर रेडिएशन 50 ते 70% पर्यंत ऍब्झॉर्ब करतेच आणि शिवाय जसं रेडिएशन ऍब्झॉर्ब करतं त्या कारणाने आपली बॅटरी लाईफही यामुळे वाढते। त्यानंतर तुम्हाला जो चार्जिंग करायला वेळ लागतो मोबाईलला तोही चार्जिंग करण्याचा वेळही कमी होतो। मोबाईल रेडिएशनचा धोका। मोबाईल हा लहरी अर्थात रेडिएशनचा स्रोत आहे। मोबाईलवर जोवर फोन येत नाही किंवा केला जात नाही तोवर मोबाईलमधल्या रेडिएशनचं प्रमाण 0 मायक्रोग्रॅम असतं। मात्र मोबाईलवरून कॉल केल्यास किंवा मोबाईलवर कॉल आल्यास रेडिएशनचं प्रमाण 300 ते 400 मायक्रोग्रॅम पर्यंत वाढतं। मानवी मेंदू जास्तीत जास्त 10 मायक्रोग्रॅम पर्यंतच्या रेडिएशन सहन करू शकतो। त्याचमुळे मोबाईलचा अतिवापर केल्यास अनेक आजार उद्भवू शकतात। मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारा त्रास टाळण्यासाठीच गौरव सवालाखेनं अँटी रेडिएशन मोबाईलची चिप तयार केली आहे। मोबाईलचा वापर जो आहे तो अतिशय जास्त प्रमाणामध्ये होतोय आणि त्या मोबाईलच्या एक्सेसिव्ह वापरामुळे बरेच सारे संभाव्य जे समस्या आहे त्या उद्भवतात आहे। जसं डोकेदुखी आहे, चिडचिडपणा आहे किंवा कन्फ्युजन आहे किंवा झोप न येणं आहे आणि एक साधारणतः नैराश्य देखील खूप जास्त मोबाईलवर बोलल्यामुळे देखील येऊ शकतं। गौरव सवालाखेनं तयार केलेली अँटी रेडिएशन चिप मोबाईलला लावल्यास इनकमिंग आणि आउटगोईंग कॉल दरम्यान रेडिएशनचं प्रमाण कमी होतं हे दिसून आलंय। गौरवनं केलेला हा प्रयोग चांगला असल्याचं सिंधू महाविद्यालयाचे प्रोफेसर विश्वजित पेंडसे यांनी म्हटलंय। सव्वालाखेंचा हा जो प्रयोग आहे हा प्रयोग मला वाटतं मोबाईल फोन एक इंडिव्हिज्युअल युजर म्हणून नक्कीच यशस्वी होण्यासारखा आहे, नक्कीच सफिशियंट आहे। गौरव सवालाखेला ही चिप तयार करण्यासाठी तब्बल 3 वर्ष लागली। त्यानं लावलेला हा शोध नक्कीच महत्वाचा ठरणार आहे। मोबाईलमधून होणाऱ्या रेडिएशनचे धोके लक्षात घेऊन सध्या मोबाईलचा वापर टाळणं शक्य नाही। मात्र नागपूरच्या युवा अभियंत्याने शोधलेल्या अँटी रेडिएशन मोबाईल स्ट्रीपमुळे जर रेडिएशनची पातळी कमी होत असेल तर निश्चितच या क्षेत्रात आणखी संशोधन होण्याची गरज आहे आणि त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा नफा कमावणाऱ्या मोबाईल हँडसेट विक्री करणाऱ्या कंपन्यांनी समोर येण्याची ही आवश्यकता आहे। कॅमेरामॅन सुरेश डोनाळकरसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।